गोड मैत्रिणी, ताई, दादा, बहिणी, आजी, आजोबा, काका, मावशी आपल्या चिल्लर पार्टीचं खूप खूप स्वागत आहे। शुभ दुपार सर्वांना। तुमचा आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा, आरोग्यदायी जाऊ हीच बापरान महाराजांना प्रार्थना करते। आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते। शिव असा का बसला, मी अशी का बसली, हो ना शिव? तर दुपारचे आता आहे ना 12:30 झालाय। शिवचं जेवण वगैरे झालंय। शिवला ना मालिश करायची, म्हणजे सकाळी सकाळी त्याची आंघोळ ना, त्याला तेवढी छान सवय लागली ना, सकाळी उठल्याच मी त्याला आंघोळ वगैरे घालते। सकाळी 7:30 पर्यंत त्याची आंघोळ झालेली असते, 7-7:30 पर्यंत। त्यानंतर झोपवून देते त्याला, खाऊ घालून, आंघोळ घालून। आता परत दुपारी आता जेवण केले, आता झोपायचा वेळ आहे। हाय हाय कर बच्चा, हाय हाय करा, हाय हाय करतो। तर आहे ना त्याची मालिश करणार आहे। माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी असतील ज्या नवीन आता म्हणजे हे झाली असेल, डिलिव्हरी वगैरे झालेली असेल, किंवा ज्यांच्या मुलांना सांभाळायला कोणीच नसेल, बाई वगैरे आता आजकाल खरं भेटणं ना खूप मुश्किल आहे। म्हणजे पहिले आजी वगैरे ते छान करायच्या, जेवढं आपण आपल्या प्रॉपर बाळांची मालिश करतो ना तेवढं कोणी करत नाही। सगळ्यात पहिली गोष्ट मी नंतर विसरून जाईल, फॅन बंद करायचा। आपलं बाळ लहान असेल वगैरे, माझ्या आजी ते सांगायचे बाळाला हवा नाही लागली पाहिजे। आता माझ्या शिवच्या वेळेस कूलर वगैरे होतं ना, फॅन कूलर काय असेल ना ते सगळ्यात पहिले बंद करायचं। बाळाला आहे ना आंघोळ घालून आल्यावर किंवा बाळाला मालिश करताना हवा बिलकुल लागली नाही पाहिजे। बाळाला पटकन सर्दी वगैरे होते, त्याच्यानंतर निमोनिया वगैरे सगळ्यांनाच माहिती आहे। नको शिव। तर मी इथे ना असं कपडा ठेवलेला होता शिवच्या वेळेस, पण तेव्हा मालिश करण्यासाठी बरेच जण म्हणता गुडघे दुखतात, त्रास होतो तेलाने, असं काही नसतं। तरी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही असं तेल होतं, सगळं पचपच होतं ना, आणि भीती पण वाटते सटकायची वगैरे असं फरचीवर, तसं खाली छान मॅट वगैरे चटई आथरून कपडा घ्यायचा आधी बाळाला मालिश करताना आणि मी इथे ना वाटीमध्ये तेल कोमट करून घेतलेलं आहे, एकदम खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे। आपले जे पॅराशूटचं तेल असतं, खोबरेल तेल, तुम्ही दुसरं पण वापरू शकतात। मोहरीचं पण तेल खूप छान असतं। साऊथ इंडियन लोक तर आपलं खोबरेल तेलच वापरतात, फक्त ते शुद्ध प्युअर तेल पाहिजे। कारण की आता बरेच असे ना डुप्लिकेट वगैरे तेल येतात ना, त्यामुळे बाळाला रॅशेस वगैरे बरेचसे प्रॉब्लेम येतात। त्याच्यामुळे घेताना 100% जे कोकोनट ऑइल असतं ना ते घ्यायचं, किंवा तुम्हाला जे आल्मंड असतात किंवा हिमालया वगैरे असे बाकीचे बरेच प्रोडक्ट आहे ते पण तेल यूज केले तरी चालेल। पण मी माझ्या दोन्ही बाळांच्या वेळेस पॅराशूटचंच तेल वापरलेलं आहे, बेस्ट आहे ते। पूर्वीपासून आपले जे लोक आहेत ना ते पॅराशूटचंच तेल वापरतात। चला, आणि तेल पहिल्यांदा बघून घ्यायचं आहे कडक नाही आहे ना वगैरे व्यवस्थित, कारण बाळाची स्किन खूप नाजूक असते, तर पहिल्यांदा आपण चेक करून घ्यायचं हाताने व्यवस्थित छान। सगळ्यात महत्त्वाचं, तेलाची वाटी थोडी बाजूला ठेवायची, कारण की बाळ म्हणजे हात वगैरे लागण्याची शक्यता किंवा सांडण्याची असते ना सगळं तेल थोडी वाटी लांब ठेवायची त्यापासून, आणि त्यानंतर बाळाची छान अशी मालिश करायची। तर मी शिवला आहे ना पॅन्ट घातलेली आहे, कारण की मला व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून। तर मी आधी तिथं म्हणजे जे आहे सूची वगैरे त्याची जागा, तिथे सगळं तेल लावलं। बाळाच्या पूर्ण बॉडीला तेल लावायचे आपल्याला, एक पण पार्ट असा ठेवायचं नाही की तेल लावायचं नाही। तर तुम्ही बघितलं मी गळ्याला कसं छान वक्कर आहे, मस्त तेल लावून घेतलं, छान अशी मालिश केली त्याची। पोटाची पण मालिश करायची आहे आपल्याला, गळ्याची मालिश वगैरे करून तेल लावायचं आहे। बघा चोळे पडतात, खूप जण म्हणतात बाळ जेव्हा नाजूक असतं, तर शिव मोठं झालं पण छोटंसं बाळ असेल ना खूप नाजूक, तर बाळाला आपण म्हणजे तिथं ओलावा जरी राहिला किंवा असं तेल लागलं गेलं नाही ना तर बाळाला चोळे पडतात म्हणजे स्किन तिथली खराब होते किंवा हे। माझी मम्मी नेहमी म्हणते बाळ म्हणजे मासाचा गोळा असतो, जोपर्यंत बाळ लहान आहे तोपर्यंत खूप काळजी घ्यावी लागते। म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या असतात तसं आपलं बाळ असतं, एकदम नाजूक स्किन असते, खूप काळजी घ्यावी लागते। बाळाची मालिश करताना एकदम अलगद म्हणजे एकदम हलक्या हाताने करायची आपल्याला, असं ओढताड करायची नाही। बाळ खूप नाजूक असतं, खूप लोक काही ओढतात आता जे आपल्याकडे येतात ना मालिशला वगैरे, तेवढं प्रॉपर करत नाही, कोण कसं करतं कोण कसं। त्यापेक्षा आपण म्हणजे एक प्रेमाच्या म्हणजे स्पर्श पण आपला एक बाळाला आहे ना असं प्रेमाचा जाणवतो। आपण जेव्हा बाळाला आपल्या हाताने मालिश करतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःलाही अनुभवायला भेटतात। मला असं वाटतं की आपण स्वतःने जर व्यवस्थित केली तर आपल्यालाही सॅटिस्फॅक्शन भेटतं आणि आपल्या बाळाला पण म्हणजे व्यवस्थित आपण ट्रीट करू शकतो। तर इथे आपली मम्मी आजी त्यांना सगळ्यांनाच मालिश येते, पण आत्ताच आजकाल काय झालं ना, आपण मालिशसाठी बाई ठेवतो किंवा कोणालाही सांगतो मालिश करायला, मावशी आंघोळ घालायला। आपण पण शिकलं पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीला काय देणार आहे असं माझं म्हणणं आहे प्रत्येकासाठी। ते म्हणजे असं नाही की प्रत्येकाने ते करावंच, पण मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे, आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देणार आहे म्हणजे आल्या पाहिजे त्या गोष्टी। तर मला तरी आवडतं ह्या गोष्टी शिकायला, मी शिकली। माझी विरा अगदी 2 महिन्याची होती तेव्हापासून मी मालिश तिची केली, आंघोळ घालणं, सगळ्या गोष्टी मी शिकून घेतल्या। माझी मावशी, माझी आजी तर नाहीये लवकर म्हणजे एक्सपायर झालेली ती, पण माझी मोठी मावशी, आता तिचे मोठे मोठे नातू आहे, माझी मम्मी, यांच्याकडनं मी खूप काही शिकलेली आहे। आंघोळ कशी घालायची बाळाला, बाळाचं व्यवस्थित कसं म्हणजे सगळं रुटीन ठेवायचं, तसं छान बाळाची मालिश करते मी।
तर तुम्ही पण नक्की शिका. खूप सोपं असतं, काही नाही, फक्त बाळाला व्यवस्थित जपायचं, मान वगैरे व्यवस्थित धरायची. बाळ अगदी लहान असेल ना तर एकदम आल्हाद आपण मालिश करायची बाळाची, एकदम छान. बघा मी इथे शिवची ना मालिश करून घेतली, पोटाची मालिश केली, तुम्ही बघितलं. तर पोटाची मालिश करताना छान मस्त का करायची, तर गॅस असतो बाळाच्या पोटामध्ये, मग गॅस निघून जातो, बाळाला त्रास होत नाही, त्याच्यामुळे छान पोटाचीही मालिश करायची. छातीची मालिश केलेली मी बाळाच्या. ब्लड सर्क्युलेशन पण व्यवस्थित होतं, जेव्हा आपण तळव्यांची वगैरे करतो बाळाच्या, तर हात वगैरे आपण असं ताणतो ना तर बाळाला शांत झोप येते. आणि मालिश सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बाळासाठी. शांत झोप लागते, आपण किती टॉनिक द्या काय काही मला असं वाटतं जास्त हे होत नाही त्याचं आलं. कारण आपले पूर्वीचे बघा सगळेजण मालिश वगैरे ह्या गोष्टीच असायच्या, तेव्हा आजार होते कसे मोठे मोठे आजार. आता खूप आजार आले, कॅन्सर वगैरेच्या सारखे इतके भयंकर आजार आजकाल पाहायला मिळतात. तर मला तरी म्हणजे पटतं का मालिश वगैरे सगळं. तर मी म्हणजे शिवच्या वेळेस पण जेव्हा आली इथे 2.5 महिन्याचाच होता माझा शिव, तेव्हापासून त्याला आंघोळ घालणं मी कधीही बाई वगैरे लावलेली नाही. दोन्ही मुलांच्या वेळेस ना आंघोळीला ना मालिशला, स्वतः केलं, हिंमत धरून केलं की सगळं होतं मला असं वाटतं. तर छान आहे. पायांची पण मालिश करायची. खूप जणांना असं वाटतं ना की बाळाचे पायचे वाकडे होतात, हात वाकडे होतात, असे छान मस्त धरायचे, छान मस्त असे आपल्या व्यवस्थित हाताने आणि मस्त प्रेस करायचे बघा, एकदम छान व्यवस्थित. बाळाला पण एकदम छान. शिव खूप असं म्हणजे खेळतोय, त्याला एकदम असं वाटतच नाही की काय, एकदम छान वाटतंय त्याला मालिश केल्यावर. तर बाळाला असं वाटलं पाहिजे, फील झालं पाहिजे. आणि असं पायाचे पण तळवे असतात ना त्याची पण छान मालिश करायची, सगळीकडे तेल लावून घ्यायचं मस्त बाळाला चापून चोपून छान. इथे मी ना चेहऱ्याची मालिश करून घेते शिवच्या, छान तेल लावून घ्यायचं. अगदी बाळ छोटं असेल ना, तान्ह बाळ वगैरे एकदम आल्हाद करायची आहे, आत्ताच सांगते मी तुम्हाला. तर आता शिव कसं मोठा झालेला 14 महिन्यांचं, त्याच्यामुळे थोडंसं काय चालतं, म्हणजे थोडंसं हे केलं तरी चालतं, थोडीशी मालिश. पण बाळ अगदी छोटं असेल ना आपलं, एकदम नाजूक हाताने करा. तरी मी शिवची खूप नाजूक हातानेच करतेय. तशी भोवया आहे ना छान मस्त असं हात फिरवायचा, कारण आपलं कसं डोकं दुखतं, आपण कसं थोडीशी भोवयाशी हे केली की आपल्यालाही छान वाटतं, तसं बाळाचं पण असतं. तर छान डोक्याची वगैरे मालिश करायची, बाळाची गालांची मालिश करायची, एकदम छान वाटतं. ब्लड सर्क्युलेशन जे असतं ना, आपण म्हणतो बघा आपण स्किन ट्रीटमेंट वगैरे घेतो तेव्हा करतो ना, तसंच अगदी आपल्या बाळाचंही असतं. छान मस्त आहे ना व्यवस्थित चेहऱ्याची मालिश करायची, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन पण होतं, बाळालाही छान फील होतं. बाळ एवढं छान झोपतं ना 2-3 तास, म्हणजे टेन्शनच नसतं आपल्याला. आंघोळ घालून सकाळी मस्त मालिश करून झोपून दिलं की बाळ 3-4 तास. माझी बहिणीची मुलगी होती 4 ते 5 तास उठत नव्हती, बळच उठावं लागायचं, म्हणजे हा मालिशचा इफेक्ट असतो. तर बऱ्याचदा ना इथं बाळाला सरी येते बघा. जे आपले मोठे आहे ना काकू मावशी, त्यांना सगळ्यांना माहित असेल, आजीन त्यांना, की सरी म्हणजे काय असं. सरी म्हणजे बाळाची मान, म्हणजे त्याच्या गळ्याच्या इथं इतकं दुखतं ना बाळाला, इतका त्रास होतो, प्रचंड बाळ सारखं रडत असतं, अजिबात शांत नसतं. आणि बाळाला ना दूध पण पिता येत नाही. सरी म्हणजे खूप भयंकर प्रकार असतो. माझ्या दोन्ही मुलांना सरी हा प्रकार अजूनपर्यंत झालेला नाहीये. मी बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलेले, बऱ्यांचं बघितलेलं पण आहे, माझ्या जवळचे जे व्यक्ती आहे त्यांचं, की सरी येते बाळाला. तर माझ्या दोन्ही बाळांना असं काहीच नाहीये. आपण मनात धरलं की तसंच होतं असं मला वाटतं. तर इथे मी ना शिवच्या कानामध्ये तेल टाकते. डॉक्टर आपल्याला बऱ्याच सांगतात नाका कानामध्ये आपण तेल नसतं टाकायचं. तर म्हणजे माझ्या विराच्या वेळेस पण जे आहे तेच सांगते, टाकलं होतं काही होत नाही, फक्त घेताना तेल आपलं शुद्ध प्युअर पाहिजे, कोकोनट ऑइल, आणि टाकलं तरी चालतं. मी शिवच्या कानामध्ये टाकते कारण कान कोरडे होता, बाळाला खाजव येते. तर आपले पूर्वीचे लोक टाकायचे तेव्हा काहीच आजार वगैरे नव्हते. तर मला असं वाटतं ते बेटर आहे आत्तापेक्षा. ते म्हणतं ना जुनं ते सोनं असतं, तर तसंच माझंही म्हणणं आहे. तर मी टाकते. चला आता बाळाची मी ना मस्त छान मागून म्हणजे पाठीमागच्या भागाने मालिश करते, पाठीमागच्या भागाची मालिश करून घेते. असे पाठ एकदम छान आहे ना, त्याला असं झोपून कणा वगैरे जो असतो ना बाळाचा एकदम छान हे करायचं, एकदम छान रिलॅक्स वाटतं बाळाला पण एकदम मस्त. बघा शिव कसा शांत झोपलाय मस्त, तर एकदम छान मालिश करायची. आणि असं पालतं झोपवलं की मेन म्हणजे बाळाचा जो गॅस असतो, गॅसचे खूप प्रॉब्लेम असतात लहान मुलांना, तर खूप प्रॉब्लेम असतात लहान, जोवर बाळ पालतं पडत नाही तोपर्यंत. तसं छान हे करायचं. मी इथे बाळाचं बम प्रेस करून घेते शिवचं. तर आता इथे थोडंसं सांगायचंय मला, कारण की खूप जण असं बघा म्हणतं माझं सीट मागे आलेलं आहे, असं मोठं झाल्यावर सीट मागे आलंय किंवा हे थोडं विचित्र शेप दिसतोय. तर हे माझी मम्मी मावशी नेहमी सांगायची मला, माझ्या विराच्या वेळेस पण, माझ्या म्हणजे शिवच्या वेळेस पण. तर हे आपण असं छान हाताने प्रेस करायचं, म्हणजे ना व्यवस्थित शेप वगैरे, आणि ते सीट मागे येत नाही, तो घेर मागे येत नाही, एकदम छान व्यवस्थित राहतं. अशी छान पायांची पण मालिश करून घेतलीये. तर शिवला थोडी नादी पण लावती, त्याला कंटाळा आला आणि झोप पण आलीये. टाळू भरायला तो थोडेसे नाटकं करतो, बाकीच्या मालिशाने. तर टाळू पण अशी छान भरायची. खूप जण म्हणतात की 2 वर्षामध्ये टाळू आपोआप भरली जाते, 1.5-2 वर्षामध्ये. पण मला असं वाटतं तेल वगैरे लावून जर छान हे केलं तर बाळ एकदम शांत झोपतं बघा. खूप डॉक्टर पण सांगतात आयुर्वेदिक की बाळाला जर शांत झोप लागत नसेल तर टाळूवर थोडं तेल ओतावं, म्हणजे बाळ शांत झोपतं. असं आहे ना, आंघोळ वगैरे घातली ना बाळाला छान आहे ना मस्त बांधून ठेवायचं. इथे मी ना फक्त दाखवते तुम्हाला, मी काही शिवला बांधत नाहीये.
जे 9-10 महिन्यापर्यंतचे बाळ असतात ना, तर त्या बाळांना दाबत्या तिथपर्यंत म्हणजे बाळांना छान कसं बांधायचंय ना ते दाखवते मी तुम्हाला थोडक्यात. तर असं छान कॉटनचा कपडा घ्यायचा. तर माझ्याकडे काही नाही बाळा ते वगैरे मी ठेवून दिले नाही, काही शिवपुरत पण आहे त्याच्यामध्ये, माझा स्टोल आहे त्याच्यात. असं आहे ना चौकोनी करून छान घडी वगैरे मारून आहे ना बाळाचं डोकं वगैरे एकदम कान वगैरे एकदम छान पॅक करून घ्यायचे. दोन्ही हात व्यवस्थित. खूपदा असं बघितलेलं आहे मी हात वगैरे बाळाचे होतात, त्याच्यामुळे एकदम आल्हादपणे बाळाचं हे करायचंय. दोन्ही हात असे सरळ बाळाचे ठेवून पाय पण दोन्ही हळूच सरळ करायचे. काही लोक खूप जोरात करतात, असं नका करू प्लीज. तर एकदम आल्हाद करायचे आपल्याला बाळाच्या, आणि छान अशी गाठ वगैरे मारायची. आता माझा शिव काही पुरत नाही त्याच्यामध्ये, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे केलंय. चला मालिश झाली, आता झोपायचे. कशी वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? डॉल बघ आमची छोटीशी डॉल. चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया जोडमध्ये. तो पण सर्वांना बाय बाय. बाय बाय करा. बाय बाय. बाय बाय नाही करतोय ते.